सध्या एक गोष्ट खूप चर्चेत आहे. एका इटालियन कंपनीची ज्यांच्यावर घातक रसायनं वापरल्यामुळे बंदी आहे. आता गंमत बघा, त्याच कंपनीला आपल्या रत्नागिरीच्या लोटे MIDC मध्ये प्लांट टाकायला परवानगी मिळाली आहे. पण खरं तर कोकणासाठी ही काही नवीन गोष्ट नाहीये. हे तर फक्त हिमनगाचं एक टोक आहे. या भागाला स्थानिक लोक आता नरकाची भूमी मिळायला लागलेत. विचार करा, एकेकाळची देवभूमी होती ही. जवळपास गेली 30 वर्ष झाली इथले लोक या औद्योगिक प्रदूषणाचा त्रास सहन करत आहेत. इथे साधारण 60 ते 70 केमिकल कंपन्या आहेत आणि त्यांनी लोकांचं जगणंच मुश्किल करून टाकलंय. या सगळ्या प्रदूषणाचा परिणाम तो तर खूपच भयंकर आहे. सगळं काही उद्ध्वस्त झालंय. वाशिष्ठी नदी आणि दाभोळ खाडी, एकेकाळी जीवन देणाऱ्या, आता गटारगंगा झाल्यात. जेव्हा लोकांनी तक्रारी करायला सुरुवात केली तेव्हा कंपन्यांनी एक नवीनच खतरनाक मार्ग शोधला. त्यांनी विषारी केमिकल थेट जमिनीतच सोडायला सुरुवात केली आहे. आता विहिरी आणि झऱ्यांमधूनही काळं पाणी येतंय. पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी तर स्पष्टच इशारा दिला होता, कोकणात विषाचा पूर आलाय. पण हा सगळा विनाश फक्त कंपन्यांमुळे नाहीये, तर यामागे एक पूर्ण सिस्टीम आहे जी फक्त नफा बघते. याला जबाबदार कोण? वाळू उपसणारे कॉन्ट्रॅक्टर, मासेमारी संपवणारे ट्रॉलर आणि सरकार सुद्धा. आता परिस्थिती अशी आहे की कोकणचं भविष्यच धोक्यात आलंय आणि आता लढण्याशिवाय पर्याय नाही. फक्त ऑनलाईन व्हिडिओ शेअर करणं सोपं आहे, पण तेवढ्यानं काही होणार नाही. खरा बदल जमिनीवर उतरूनच घडेल. विशेष करून तरुणांनी याला फक्त एक ट्रेंड समजू नका, या लढाईचं नेतृत्व करावं लागेल. नाहीतर प्रश्न हा आहे की कोकणची ही सुंदर गावं आणि इथली जीवनशैली कायमची संपून जाईल.